काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूसच पाहिजे. का मराठी का नाही चालणार? नाही, मनसे अजून शिवसेनाच हवी आहे. भाजप आणि शिंदे नकोस असं म्हणताय. काय केलं आजपर्यंत? 1,500 रुपये देऊन लाडकी बहीण केली, पण सगळी महागाई केली ना. इकडनं दिले आम्हाला आणि तिथून काढले ना. लाईट बिल, पाणी बिल, आज सगळं कसं हाय. काय काय म्हणताय? आज टॅक्स जे वाढवले, सगळ्यावरती GST केली, धंदे पळवले, सगळं गुजरातला नेऊन ठेवले ना. सगळं मराठी माणसासाठी काय ठेवलंय? सगळं अडाणीच्याच घशात घालतायत ना. सगळं मराठी माणूस जाणार कुठे? हा मराठी माणसाचा खूप सळसळतं, रस्तं सळसळत आहे की नाही, हे आम्हाला नको, ते सरकारच नको आहे आम्हाला. याच्या पुढे ते मराठी माणूस दाखवून देईल तुम्हाला, ह्या इलेक्शनला दाखवून देईल. महानगरपालिका मी काय म्हणतो, मराठी माणसाने याच्या आधी मतदान नाही केलं का? केलं ना. मग एवढे वर्ष काय मराठी हो, जर मराठी माणसाने शिवसेनेच्या याच्यावरती BJP वरती आली आहे. BJPला वरती आणलंय कोणी? मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आणलंय. मग त्यांचीच ठाकरे बँडच राहणार मुंबईमध्ये आणि मराठी माणूस राहणार मुंबईमध्ये. अजून आपण काही लोकांशी चर्चा करू. मग तिकडे पण काही दादा उभे आहेत. काय वाटतं निवडणुकीचं, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, माहोल चांगले आहे, पण मुंबईचा महापौर हा मराठीच असलाच पाहिजे. इतर प्रांतीय लोक आम्हाला नको आहे. कारण मी 1985 शिवसेनेचं काम करतो आणि बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्या मराठी माणूस महापौर झाला पाहिजे ही आमच्या प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. बरोबर बोलतायत. अजून दादा बाईकवरती बसलाय, आरामात बसलाय. एक बाईक तुझी बाईक आहे? ना माझी ना. मग आमच्या रिक्षा दे ना. बाईक कशाला लोकांच्या बाईकवर बसतो? इकडे बाईकडे उभा. बोला. काय वाटतं? यावेळी मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडच असणार, बाकी कोणी नाही. BJP नाही, शिंदे गट नाही, कोणी नाही. आम्हाला मराठी माणूसच पाहिजे इथे. एक सामान्य मराठी माणूस म्हणून तुझी अशी भावना कधी झाली, का झाली? ही माझी पहिल्यापासूनची भावना आहे. कारण का तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व ठेवायचं असेल तर आपल्याला ठाकरे ब्रँडच पाहिजे. आज हे लोक BJP वाले बोलत आहेत आम्ही पण हिंदूच आहोत. ते बोलतात आमचा हिंदू महापौर होणार. अरे आम्ही पण हिंदूच, आम्हाला पण मराठी हिंदू महापौर पाहिजे आहे. आम्हाला हिंदूबद्दल आम्हाला काही कोणाचा द्वेष नाही. आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि आम्हाला कोणाला हिंदूचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. यावेळी कोरोना काळात इथे या 117 वॉर्डमध्ये मी स्वतः, माझी आई सुशीला मंचेकर, मामा मंचेकर माझे बेसिकली काम केलं होतं. आम्ही स्वतः स्वखर्चाने डोर टू डोर सॅनिटाईज केलेलं आहे. लोकांना अन्न धान्य देत होतो तू रोज. म्हणतोयस की बरोबर आहे, तू म्हणतोयस ते. पण माझं मत असं आहे की आता एक प्रश्न आहे माझा असा, लोकांशी बोललो, लोकांमध्ये पण हा डाऊट आहे की काय भरोसा होता ठाकरे ब्रँड जो आहे तो परत भाजपसोबत नाही जाणार? कशाला जाणार? एवढी गद्दारी केली आमच्या साहेबांना. या लोकांनी एवढा मोठा पाठीत खंजीर खुपसलाय. आम्ही वाकणारे ना आहोत. आम्ही मराठी माणूस आहे. आमच्या साहेब जे आम्हाला आदेश देतील आम्ही त्या आदेशाचं पालन करणार आहोत. आणि यावेळी उद्धव साहेब आणि राजसाहेब हा ठाकरे ब्रँडच इथे मुंबईमध्ये चालणार आहे. मराठी चालेल की मराठीच येणार, चालणार पण काय विचार, मराठीच येणार. मराठी येणार, मराठीच असणार आपला. कुणाचं असेल मराठी महापौर? ठाकरे आणि मनसे युती आमची, त्यांचाच असणार. तुम्ही बोला. महापौर मराठीच पाहिजे आपल्याला आणि तो BJP आणि शिवसेनेचा पाहिजे. जी मूळ शिवसेना आहे, ठाकरे शिवसेना, त्यांचा पाहिजे आपल्याला. BJP वाले असं म्हणतात की आमचा हिंदू असेल, ते स्पेसिफिकली म्हणत नाहीत मराठी असेल म्हणून. हिंदूंमध्ये अमराठी पण येतात. हिंदूंमध्ये अमराठी असतात. अमराठी बसवला तर हिंदू म्हणूनच तो मराठीच असणार. जरी ते म्हणाले तरी पण आपल्या मुंबईला मला खात्री आहे की मराठी हा येणार महापौर. मला खात्री आहे. आणि आमच्या कारण आणि नाही ठाकरे बंधूंनी आता युती केलेली आहे, तर कुठेतरी भाजपवरती वरचढ ठरतील का? नाही ठरणार. कारण त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही. 2.5 वर्ष त्यांना मिळाली होती संधी, पण त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी स्वतःचं असं अस्तित्व दाखवलेलं नाही आहे किंवा स्वतःचं एक स्थान जनतेमध्ये निर्माण करायचं असतं. त्यांना 2.5 वर्षात संधी मिळाली, नंतर मग एकनाथ शिंदे पळाले असं नाही आहे. शिंदेंचं काम तळागाळातून आहे. ते खालच्या स्तरातून आलेले आहेत. त्यांना अगदी खालचे लोक आहेत, जे गरीब आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत त्याची त्यांना पूर्ण जाण आहे आणि त्याच्यातून ते वरती आलेले असल्यामुळे शिंदे साहेबांना हा जनतेकडून मान तर नक्कीच मिळणार.
सपोर्ट मिळणार त्यांना. काकू या तुम्ही मागून इकडे या. मगाशी हसून गेलात एकदम, हसलात का ते सांगा. हसलात कशाला म्हणजे तुम्ही बोललात ना शिंदे पळाले, बरोबर बोलले ना ते, तुम्ही बरोबर बोललात. विषय 50 खोके एकदम ओके. त्यांना जर हिंदुत्व जागवायचं होतं ना मग ते थांबून करायचं होतं. उद्धव साहेबांना फक्त 2-2.5 वर्ष काय भेटली तर कोरोना काळ होता, त्याच्यात काय करायला दिला. आणि जे केलं ना ते पूर्ण देशात पसरलं की त्यांनी काय केलं आहे, त्यांनी कोणाला काय किती वाचवलं. विक्रोळीत आहोत आपण सध्या, काही लोकांशी बोललो आपण. अजून काका काय म्हणताय. मी रुणवालमध्ये राहायला आलो आहे. मी पूर्वी लालबागला राहत होतो. ह्या एरियामध्ये लालबागला म्हणजे तुम्ही एकदम शिवसेनेच्या बालेकिल्ला होता. हो. मग आता काय वाटतं कुणाची सत्ता आहे. सत्ता आता जो काम करतो त्याचीच येणार. कोण काम करतं असं वाटतं. काम करणारे म्हणजे आता ह्या गव्हर्नमेंटचं काम खूपच छान आहे. शिंदे साहेब आल्यापासून ते कधीच घरी बसत नाहीत. 4-4 वाजेपर्यंत, सकाळी पहाटे 4-4 वाजेपर्यंत काम करतात. आणि अशी काम करणारी माणसंच लोकांना आवडतात. ठाकरे नाही करत काम. ठाकरे साहेब आता मला एवढं अंदाज नाही त्यांचा किती काम केलं आहे त्यांनी. मुंबईचं तुम्ही बघा, तुम्ही काय म्हणजे एवढं काम दिसत नाही आहे व्यवस्थित. अजून चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे होतं त्यांनी. यंदाची निवडणूक मराठीच्या मुद्द्यावरती होते असं वाटतं तुम्हाला. मला नाही वाटत. निवडणूक होते, लोकांना फक्त काम हवं असतं, त्याच्यावरच लोक मतं देत असतात. मराठी, हिंदू, मुसलमान हा मुद्दा कधीच राहत नाही निवडणुकीमध्ये. लोकांना फक्त काम पाहिजे असतं, विकास हवा असतो. विकास तुम्ही बघा आमच्या विभागामध्ये चांगले. तुम्ही म्हणताय कामावरती असं, पण प्रत्येक पक्ष काय ना काय आणतो. आता भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण करतं, हे मराठीच्या मुद्द्यावरती करतात. मग कामाचा विषय कोणता पक्ष कामाचा विषय हाताळणार. नाही, हिंदुत्वाचा मुद्दा भाजप करत असेल, पण शिंदे साहेबांनी कधीच. शिंदे साहेब तर म्हणतात. हां, नाही, पण ते नेहमी कामावरतीच जास्त लक्ष देतात. शिंदे तर म्हणतात आता मी हिंदुत्व विकासावरती जास्त बोलतात. ते विकासावरच जास्त बोलतात असं यांचं म्हणणं आहे. काका थांबा. काय कुणाची सत्ता कुणाची. मराठी माणसांची. तर मराठी माणूस म्हणजे आता बघा 2 शिवसेना आहेत, 1 मनसे आहे, 1 भाजप आहे. ठाकरे मराठी माणसाची सत्ता येणार महानगरपालिकेमध्ये. आम्ही पक्षभेद आम्हाला काय मान्य नाही आहे. फक्त मराठी माणूस पाहिजे. मराठी माणसाची गळचेपी होते असा आरोप केला जातो. तुम्हाला खरं वाटतं का. वाटेल ते करतील गळचेपी. ते असं काही नाही आहे. मराठी माणूस ताटमानेने जगतोय. आज मुंबईमध्ये मराठी माणूस हा ताटमानेने जगतोय. पण मराठी माणूस तुम्हाला असं वाटतं का मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण सुद्धा केलं जात आहे. राजकारण सगळ्यामध्ये होतोय. राजकारण सगळ्यामध्ये होतोय. पण राजकारण न करता मुंबईमध्ये मराठी माणूस कसा टिकेल याच्याकडे आता जनतेने लक्ष द्यायला पाहिजे. मराठी माणूस मुंबईतला बाहेर फेकला गेला असं म्हटलं जातं. कुणामुळे गेला तो. नाही, हा फेकला गेला नाही. हा प्रचाराचा अप्रचार आहे. असा कुठेही फेकला गेलेला नाही आहे. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली आहे का. टक्केवारी कमी झाली तरी 40% मराठी माणूस आहे मुंबईमध्ये. 40% हा मराठी माणूस मुंबईमध्ये आहे. अजून लोकांशी आपण बोलू. थांबा. काका आहेत. काका काय म्हणताय. स्थानिक आहात का. हो, स्थानिक आहे. काय वाटतं निवडणुकीत काय होईल असं वाटतं. निवडणुकीचं आता तसं बघितलं तर सध्याच्या परिस्थितीनुसार आजच्या घडीला तरी महाराष्ट्रातली मराठी माणसं दुखावली गेलेली आहेत. तेव्हा मराठी माणसाला आजचा हक्क मराठी माणसाचा मिळाला पाहिजे मुंबईमध्ये, किमान मुंबईमध्ये तरी. तरच मराठी माणूस मुंबईमध्ये स्थिर राहू शकतो. भविष्यात मुंबईतील मराठी माणसालाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे. कारण BJPचं घाणेरडं राजकारण चाललेलं आहे माझ्या मते तरी. आज BJPने प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाची तर गळचेपी केलेली आहे अक्षरशः. आणि त्यात करून महाराष्ट्राला लाभलेला जो मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हा काही कामाचा नाही. हो, एक माणूस इथे आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आजचा सगळ्यातला मुख्यमंत्री कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहे. का असं का. हां, त्याने आजपर्यंत त्याने फक्त गुजराती माणसांची आजाजीगिरी केली आणि मराठी माणसाला त्यांनी नेस्तानाबूत करण्याचा विडा उचलला. सुपारी घेतलेली आहे त्यांनी. आज मोदीकडून आणि शहाकडून त्यांनी सुपारी घेतलेली अक्षरशः की मराठी माणसाला इथून नाव करायचं आहे. मला एक विचार, तुम्ही कार्यकर्ते आहात का. मी कार्यकर्ते आहे. मराठ्यांनी एकमत राहिलं तर का भाजप काहीच करू शकत नाही. पण मराठी इकले जातात आहे ना. हे भाजप ते पैसे खात्यात आहे.
इकडे येऊन देवेंद्र फडणवीस सगळ्यांना पैसे वाटतोय आणि सगळे लोक इकले जातात त्याच्यामुळे भाजपला चोरी करून वोट घेतात आहे ना भाजपवर. चोरी करते वा भाजपवर चोरी करताही दिसतंय ना लोकांना. जर याच्यावरती बॅलेट पेपरवरती केला ना तर भाजप जिंकू शकत नाही. वरती करायचं. हो मग काय बोला बोला EVM चं काय? व्हीएम मशीन मध्ये हे लोक गडबड करूनच जिंकतात आहे ना, नाही तर यांची ताकदच नाही जिंकायची. भाजप कधीच मला सांगा ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत. तेच निवडून येणार. मराठी लोक त्यांनाच निवडून आणणार. पण आता बघा याच्या आधी मनसेला एकही आमदार आला नाहीये. येणार हो बघा. हे पैसा आहे सगळा भाजपचा. हे भाजपवाले पैसा फेकतात आहे तुम्हाला आम्हाला ना, तिथे सगळं होतं हे.